मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 59. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल. अरे, आपने साडी पॅक नाही की? गंभीरपणे विचारत बॅग मधील ड्रेसेसकडे नजर. साडी पण घेऊ का? तिथे आहे का देऊळ असं काही? आपण जाणार आहोत का देवदर्शनाला? मुसू मुसू बंद होत निरागस प्रश्न. हाँ, कहीं ना कहीं तो आपके भगवान का मंदिर मिल ही जाएगा. त्याचं ओठ दुमडत मिश्किल हसणं. तिचं रडू बंद करण्याचा हा एकच मार्ग त्याला ठाऊक. दुष्ट, थट्टा करताना माझी? पिकनिकला कुणी साडी नेसतं का? दंडाला हलकासा चिमटा काढलाच. बट माझी तर साडीच फेवरेट आहे. पोटावर अलगद हात फिरवत का तेही सुचवलंच. आज क्यों नहीं पहनी साडी? मोहक स्पर्शाला अडसर करणाऱ्या तिच्या पंजाबी ड्रेसवर राग. बदमाश, दूर व्हा. एवढ्या रात्री तुमच्यासाठी साडी नेसू का? खुदकन हसत मिठीतून सुटण्याची धडपड. हां, क्यों नहीं? कानावर ओठ टेकवतच मिठी घट्ट झाली. तो थोडाच सोडणार मिठीतून. एकतर दुपारनंतर आत्ता कुठे बायको जवळ आली होती. सोडा ना हो मला. तुमचं पॅकिंग राहिलंय ना. उद्या लवकर उठायचंय. निघायचंय ना सकाळीच. नाहीतर मग वेळेवर आवरलं नाही तर तुमचीच चिडचिड होते. गालावर हात ठेवतच लाडीगोडी लावली. हां, आप ही कीजिए मेरी भी पॅकिंग. केसांवर ओठ टेकवत सोडलं मिठीतून मोकळं अन निवांत पहुडला बेडवर. मी? नाही, तुम्ही वॉर्डरोबमधून काढून द्या. मी भरते तुमच्या बॅगमध्ये. कोपऱ्यातली त्याची रिकामी बॅग उचलून बेडवर आणलीच. अलग बॅग क्यों? तुमच्या बॅगमध्ये ढेर सारी जगह खाली है. बेडवरून उठत वॉर्डरोब उघडत तिच्या अर्ध्याच्या वर रिकाम्या बॅगकडे इशारा केला. ह्या बॅगमध्ये दोघांचे ड्रेसेस? आश्चर्याने डोळे हलकेसे मोठे. राजीव, स्वतःची एक एक बारीक वस्तू नीट मांडून जपून ठेवणारे तुम्ही. माझ्या बॅगच्या गोंधळात तुमचे कपडे? ऑफकोर्स जान, हम दोनों का रिसॉर्ट स्वीट एक ही है. जीन्स टी शर्टचा गठ्ठा तिच्या हातात सोपवत डोळे मिचकावलेच. दोघांचे कपडे एकाच बॅगमध्ये भरण्याचा आगळा वेगळा आनंद तिच्याही डोळ्यात. आणि जियारिया? त्याचे रुमाल बॅगमध्ये नीट रचत हळूच विचारलं, बॅग जवळ येऊन बसलेल्या त्याच्याकडे बारीकसा कटाक्ष टाकत. राजीव, मुलीही आपल्याच सोबत असणार का? रात्रीही? मग मी तुमच्या कुशीत कशी झोपणार? मेघा, वो दोनों भी हमारे साथ ही रहेंगे ना. वी आर मम्मा अँड डॅड. हसू गालात लपवत चेहरा गंभीर ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न. हां, हो, बरोबर, आपल्याच सोबत असणार. हसली कसनुस बॅगची चेन बंद करत. पण तिच्या डोळ्यातली निराशेची छटा त्याच्या मनातील आशा पल्लवित करून गेली. झोपताना त्याला घट्ट मिठीत बांधताना डोक्यात विचारचक्र सुरूच. पुढच्या 2 रात्री कदाचित जियारिया आमच्यामध्ये असतील का? ठीक आहे, आज तरी कुशीत झोपून घेते. त्याच्या हृदयाशी उदास उसासा अन डोळे मिटलेल्या तिच्याकडे पाहत मनातच हसणारा तो. मेघा, क्या हुआ? हमारी बाहों में सोने की आदत? हमें भी आपके बिना चैन की नींद तो आएगी ही नहीं. डोंट वरी तितली, आपको बाहों में लेकर ही सोएंगे. और कितनी देर? वी आर ऑलरेडी लेट. मैं सिर्फ और 5 मिनिट ही वेट करूंगा. किचनकडे पाहतच त्याची कडक सूचना. अजून कोणासाठी? किचनमध्ये शेवटपर्यंत खुडबुड करणारी त्याची तितली. फक्त चहा घेऊन 7 वाजता सगळ्यांनी निघायचेच. वाटेत थांबून ब्रेकफास्ट करू हे काल रात्रीच बजावूनही ती पहाटे अलार्म लावून उठलीच. अहो, मम्मीजी पापाजींची औषधे असतात सकाळी. उपाशीपोटी कशी घेणार? असं सांगत किचनमध्ये प्रवेश केलाच. आता मम्मीजी पापाजींसाठी नाश्ता बनवत आहे तर सगळेच ब्रेकफास्ट करून निघू.
तिच्या सुचवण्यावर मम्मीजी आणि रिधिमाचा होकार आणि त्याच्या भुवया अकसायला सुरुवात. मेघा, आपके आराम के लिए सब कुछ कर रहा हूं और आपको तो कुछ समझता ही नहीं. नाश्ता उरकण्यात 7 से 8 झालेच आणि त्यानंतर सगळ्यांच्या अंघोळीनी आवरणे. पण ही किचनमध्येच. अहो, मुलांना वाटेत भूक लागेल ना, थोडेसे पराठे सोबत बांधून घेऊया. पुढचं स्पष्टीकरणही तयार होतच. घड्याळाचे काटे 8 वरून 8:30 वर सरकले आणि त्याचा राग पायाकडून डोक्याकडे. एक एक जण आवरून लिव्हिंग रूममध्ये अवतरत होते आणि साहेबांची मॅडम वॉटर बॉटल भरण्यात बिझी. वाटेत तहानही लागणारच ना. आणि शेवटची 5 मिनिटांची वॉर्निंग तिच्या कानावर आदळलीच. सॉरी, उशीर झाला ना, आलेच मी. दीदी, हे प्लीज हँडबॅग्स मध्ये ठेवता का? खाऊचे डबे आणि बॉटल्स डायनिंगवर ठेवतच विनंती. नहीं, बस 9 बज रहे हैं, अब लंच करके ही चलते हैं. त्याचं रागातच बोलणं. मान खाली घालतच ती पळाली वर. मेघा से ऐसे क्यों बात की? पराठे तो तुमने भी खाए ना? मम्मीजींनी हलकेच धपाटा दिला त्याच्या पाठीत. हाँ, नहीं तो क्या, इतनी जल्दी है तो जाओ आगे, हम लोग पीछे से आ जाएंगे. रिधिमाही बॅग त्याच्या हातात देत बरसलीच आणि बॅग उचलून बाहेर निघत त्याचा हतबल उसासा. मेघा को बचाने ये मॉम एंड रिधिमा की आर्मी हमेशा हाजिर. राजीव, सॉरी म्हणाले ना, किती चिडायचं. थोडासाच तर उशीर झाला आहे. केस विंचरत घड्याळ पाहिलं. थोडासा? मेघा, 7 से 9 वाजत आले आहेत. राजीवना 5 मिनिटे इकडचे तिकडे झालेले चालत नाही. तिथे माझ्यामुळे 2 तास लेट. देवा, वाचव मला. पर्स हातात घेऊन धावतच जिने उतरत होती आणि लिव्हिंग रूम रिकामे पाहून पाय थबकलेच. हे खरंच मला सोडून गेले की काय? नक्कीच. पण पोर्च कडून येणारे मुलांचे आवाज ऐकून हुश्श झाले. बाहेर येऊन पाहते तर 4 गाड्यांमध्ये कोणी कुठे बसायचे हा गोंधळ. प्रकाश सर आणि निशा मॅमही पोचले होतेच. त्यांना पाहून तर आनंदातच पायऱ्या उतरली. आज सगळी फॅमिली खऱ्या अर्थाने सोबत आहे. पण आई बाबा, दादा, वहिनी, अर्जुन? हां, काल मनात आलेलं त्यांनाही सोबत घ्यायला हवं होतं. पण मी अशी कशी मागणी करणार ना. जाऊ दे, पुन्हा कधीतरी जाऊ. मम्मा, आमच्या गाडीत ये ना प्लीज. जियाची हाक. लहान मुलांच्या 7 सीटर गाडीत जागाच जागा होती. अरे मेघा, यहाँ आओ हमारे साथ, एक सीट है ना आगे. मम्मीजी आणि निशा मॅमची सेपरेट गाडी. आम्ही अहोन सोबत बसणार नाही. पूर्ण प्रवास कोण बिझनेसच्या गप्पा ऐकेल? आणि हिची मधल्या मध्ये ओढाताण. नक्की कुणाला नाही म्हणू? तो उभा शेवटच्या कारला टेकून, सर्वांच्या सामानाची आणि बसण्याची व्यवस्था करून, नजर रागावलेली किंचितची, पण आतुरतेने तिची वाट पाहणारीही. मेघा, मैं तो आपको पुकार भी नहीं सकता कि मेरे साथ आइए, आणि तुम्ही येणार पण नाही. ये सफर भी शायद अकेले ही करना है. राजीव, मला तुमच्या सोबत यायचं आहे हो. सर्वजण मला बोलवत आहेत. तुम्हीही हाक द्या ना. मम्मीजींच्या कारशी घुटमळत तीही केविलवाण्या नजरेने पाहत होतीच आणि तो निराश उसासा टाकत गाडीत बसलेला दिसला. मम्मीजी, मी जियासोबत बसू का? त्यांची परवानगी घेतच पुढच्या कारकडे निघाली. पागल हो क्या? चलो हमारे साथ. जियाच्या कारकडून येणाऱ्या रिधिमाने हात धरूनच मागे ओढलं. दीदी, पण जिया? हिची अजूनही घालमेल. जिया को मैंने समझा दिया, सारे बच्चे साथ में हैं एंड धीरज भाई इज ड्राइविंग, सो नो नीड टू वरी. तिला समजावतच मागच्या कारकडे येऊन बसली. भाई इज मिसिंग यू. कानात कुजबुजतच कारचं पाठचं दार उघडलं. आत बसण्याचा इशारा. वेलकम मेघाजी. आत बसणाऱ्या तिचं स्वागत केलं ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या गौरव जिजाजींनी. जिजाजी, तुम्ही का ड्राईव्ह करत आहात? विचारलं त्यांना, पण हलकासा कटाक्ष खिडकी बाहेर पाहणाऱ्या त्याच्याकडे. यांनी पाहिलं नाही का पाहून न पाहिल्याचं नाटक?
अरे मेघा जी, इंटरनेशनल लाइसेंस यूज करने का मौका कभी कभी ही मिलता है। हाँ, अगर आपको सिर्फ आपके अहों के साथ जाना है तो हम अलग गाडी में चलते हैं। क्यों रिधू? मिरर ऍडजस्ट करत मिश्किल हसतच राजीवकडे लक्ष. नाही नाही, असं काही नाही. जीजाजींच्या थट्टेने बावरली. हाँ भाई, अभी ही बता दो. अगर आपको सिर्फ मेघा की कंपनी चाहिए तो. गौरव शेजारी बसत त्या दोघांकडे वळून पाहत डोळे मिचकावले. तुम बस आगे देखो, हम दोनों यहाँ ठीक है. काहीसं जरबेतच दटावलं लाडक्या बहिणीला. त्याच्या रागीट चेहऱ्यावर हळूहळू हसू उमटू लागलेलं तिच्या गाडीतील आगमनाने. मेघा, चलिए, आज आपके साथ ये सफर यादगार ही होगा. हॅलो, येस, वी स्टार्टेड. तुम्ही? ओके ओके, लेट्स मीट देअर. त्याने कॉलवर केलेली चर्चा आणि तिचं चमकून पाहणं. राजीव, अजून कोणी येत आहे का? मला का नाही सांगितलं? पण कोण? मेघा, आप खुद ही देख लीजिए. आई एम श्योर यू विल बी हॅपी. हलक्याशा कटाक्षासोबतच त्याचं मंद स्मित. प्रवास सुरू, पण दोघेही चुपचाप, हळूच चोरून एकमेकांकडे पाहणं. अन आता करावं काय या विचारात पुन्हा खिडकीबाहेर पाहणं. राजीव, हे असं मौनव्रत धारण करून बसणार आहात का? मेघा, आप ही इतने दूर बैठे हो, अब यहाँ से तो सिर्फ आपको देख ही सकते हैं. बातें क्या करें? FM ची गाणी सोबतीला होती. तेवढाच विरंगुळा. अचानक मानेवर झालेला बोटांचा गार स्पर्श आणि ती दचकून गर्रकन वळलीच. पण तो हाताची घडी घालून खिडकी बाहेर पाहण्यात मग्न. राजीव, मुद्दाम खोडी काढून मी काहीच केलं नाही असं भासवू नका. ओळखते मी तुमचा स्पर्श. मेघा, आपको चिढ़ाना तो हमारा हक है, ये तो बस शुरुआत है. ओठ घट्ट करत हसू अडवत समोर पाहत असला तरीही बारीक डोळ्यांची तिची रोखलेली नजर जाणवत होतीच. नाक मुरडत दुर्लक्ष केलं तिने. पण खोडकर तो गप्प थोडीच बसणार. कधी कानातल्या झुमक्याला टिचकी मार, तर कधी खेचलेली ओढणी, कधी मोकळ्या केसांना हळूच ओढणं, तर कधी दंडाला गुदगुल्या. मार्ग निरनिराळे, पण छळणं अखंड. राजीव, का त्रास देत आहात? बसा ना गप्प. डोळे मोठे करून दटावणे एवढीच तिच्या हातात. दीदी आणि जीजाजींसमोर दंडावर चापट तरी कशी देणार? यहाँ हमारे पास आइए, नहीं तो हम आपको यूं ही परेशान करेंगे. बॅकरेस्टवर हात ठेवत कुशीत येऊन बसा नजरेने सुचावलं. बदमाश राजीव. तिचाही नाईलाज. नाहीच ऐकलं त्याचं तर छळत राहणारच. दोघांमधली पर्स डावीकडे ठेवत हळूच थोडीशी जवळ सरकली. आओ मेरी तितली. दोघातील उरलेलं अंतर त्याने मिटवलं. तिच्या खांद्यावर हात ठेवत मिठीत घेत साहेब 7वें आसमान पर. त्याच्या कुशीत बसत जीव सुखावला. तरीही कारमध्ये, तेही असं दीदी जिजाजी सोबत असताना असं बसणं तिच्यासाठी थोडं अवघडच. अहो, दीदी जिजाजी काय म्हणतील? कुजबुजत का होईना पण बोललीच. रिधू, गौरव, हम दोनों बातें कर रहे हैं, कोई प्रॉब्लेम तो नहीं ना? हसतच त्याचं विचारणं. आणि ही अवाक होऊन पाहतच राहिली. मेघा, मी माझ्या बायकोला मिठीतच ठेवणार. तो बिनधास्त. राजीव, का असं सगळं स्पष्ट बोलता आणि माझी पंचायत करता? त्याच्या कुशीत चेहरा लपवण्यापासून पर्याय नव्हताच. भाई, डोंट वरी, मी मागे बघणार नाही. मैं तो सो रही हूं. रिधिमाचं खिदळतच उत्तर. येस, एंड मैं तो गाने सुन रहा हूं. गौरवनेही हसत FMचा आवाज वाढवला. काही वेळ दोघेही शांतच. जवळ येऊन कुशीतली ऊब अनुभवण्यातच मग्न दोघेही. गाना सुन रहे हैं ना? कुशीत डोळे मिटून बसलेल्या तिच्या कानातच विचारले. गालातच गोड हसली. किशोरजी आणि लतादी दोघांच्याही मनीच्या भावना जणू गाण्यातून व्यक्त करत होते. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल है,
कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन. राजीव, हा प्रवास असाच सुरू असू दे. तुमच्या कुशीत बसून मला रिसॉर्टवर पोहोचायची अजिबात घाई नाही. हाँ मेघा, हमारा इरादा भी कुछ ऐसा ही है. आपको बाहों में भरकर कहीं दूर चले जाए, मंजिल की परवाह किए बिना